आणि पाकिस्तानामधला तणाव हा दिवसेंदिवस वाढतोय। पाकिस्तान काही हल्ले करायचं थांबत नाहीये, भारत त्यावर प्रतिहल्ला करतोय आणि या सगळ्यामध्ये आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना फोन केलाय। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली आहे। दोन्ही देशांना शांतता राखण्याचा सल्ला हा खरं तर अमेरिकेकडून दिला जातोय। नम्रता, अमेरिका लष्कर प्रमुखांशी चर्चा करते, याचा अर्थ पाकिस्तानच्या पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा न करता अमेरिका मुनीर यांच्याशी चर्चा करते। सध्या पाकिस्तानमध्ये सरकार नावाला आहे आणि भारताविरोधातील ही सगळी मोहीम मुनीर करतोय, हे यातून स्पष्ट होतं। अगदी शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, पहिल्या दिवसापासून आपण जे सांगतोय की पाकिस्तान सरकार सत्ता चालवत नाहीये, तर पाकिस्तानची मिलिटरीचा इथे ताबा आहे आणि तसंच काहीसं चित्र दिसतंय। अगदीच नम्रता, म्हणजे साधा विचार केला तर समजा भारतामधील आपल्या एखाद्या वायुदलाशी किंवा लष्कर प्रमुखाशी पाकिस्तानच्या या सगळ्या तणावाच्या दरम्यान अमेरिकेचा अधिकारी चर्चा करतो, हे आतापर्यंत कधीच असं झालेलं नाहीये। आणि आपल्याकडे सिस्टम आहे, परराष्ट्र मंत्री आहेत, परराष्ट्र पंतप्रधान आहेत, त्यानंतर बाकी नेते आहेत, अँबॅसिडर आहे, यांच्याशी चर्चा केली जाते। ही सिस्टीम असते। ज्या देशामध्ये सिस्टीम कोलॅप्स असते त्या देशामध्ये लोकशाही नसते, त्या ठिकाणी हुकुमशाही आलेली आहे, याचं हे द्योतक आहे, याचं हे लक्षण आहे। आणि त्याच पद्धतीने मुनीर जे आहे, मुनीर सध्या पाकिस्तानचा या सगळ्या गोष्टींचा भारताविरुद्ध दहशतवादी मोहीम राबवत आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये आता चर्चा करून पंतप्रधान असो किंवा तिथले परराष्ट्र मंत्री असो किंवा इतर जे उपपंतप्रधान, सगळ्यांशी चर्चा करून उपयोग नाही, हे अमेरिकेच्या लक्षात आलं। आणि सगळं यांच्या हातातून, म्हणजे शहाबाज शरीफच्या हातातून सगळं गेलेलं आहे आणि हे सगळं मुनीर करत आहे। एकंदरीत कदाचित असंही झालं असेल की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं असेल, मी तयार आहे या सगळ्या गोष्टीचं डिएस्केलेशन करण्यास साठी एक प्रोसेस असते, मात्र या सगळ्या याच्यामध्ये मुनीर तयार नाहीये। त्याच्यानंतर मग मुनीरला फोन गेलेला आहे। दुसरी गोष्ट, एक घडामोड घडलेली आहे, पाकिस्तानने हे सगळं थांबवण्यासाठी कदाचित किंवा जी चर्चा करत आहे ते देखील जे म्हणजे अणुबॉम्बची, म्हणजे त्यांच्या कदाचित लक्षात माहिती नसेल की त्यांनी कदाचित 1945ला जो बॉम्ब टाकला गेला होता अमेरिकेकडनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावरती, त्याची दाहकता त्यांच्या लक्षात येत नसेल। चिंगारी का खेळ बुरा होता है, जे काय अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते, त्यांच्या ते लक्षात आलं नसेल। आणि नको त्या गोष्टीची चर्चा सातत्याने केली जाते, ते म्हणजे अणुबॉम्बची। या अणुबॉम्बची चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाकिस्तानला दोन शब्द तरी निश्चितपणे अमेरिकेने सुनावले असतील। आता जर ते अशा पद्धतीने अणुबॉम्बची चर्चा करत असतील तर अखंड भारताचा होईल, मात्र पाकिस्तानमध्ये माणसं शिल्लक राहणार नाही। कारण भारताकडे एअर डिफेन्स सिस्टम आहे। पाकिस्तानने जरी आपल्यावरती हल्ला केला, काल त्यांनी फतेह 1 नावाची मिसाईल भारतावरती डागली होती, साधारण 150 किलोमीटर त्याचा पल्ला असतो। आणि विशेष म्हणजे ती मिसाईल जे आहे ते हवेतल्या हवेत मूव्ह करता येते, त्याची डायरेक्शन चेंज करता येते, अशा पद्धतीची ती मिसाईल होती। त्याच्यानंतर आपण बॅलिस्टिक मिसाईलचा मारा केला। पाकिस्तान काही करायला घाबरत नाहीये आणि भारत ते पाडल्याशिवाय राहत नाही, इथपर्यंत ठीक आहे। पण त्यांनी जर अशा पद्धतीने हिम्मत केली तर ही जगासाठी मोठी चिंतेची बाब असणार आहे। आणि पाकिस्तानला कदाचित दोन गोष्टी याच्यामध्ये, अणुबॉम्बची चर्चा करून भारताला थांबवण्याचा प्रयत्न करायचा, जगाच्या वरती प्रेशर आणायचा, हा एक भाग असू शकतो, किंवा पाकिस्तान खरंच जर अशा पद्धतीने अणुबॉम्बचा वापर करणार असेल भारताविरुद्ध तर हे युद्ध जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं जाईल। दुसरीकडे जी माहिती मिळते त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये देखील पाकिस्तानकडनं काही प्रमाणामध्ये चुकून हल्ला झाला की हल्ला केला गेलाय माहिती नाही, पण अशी माहिती मिळते की अफगाणिस्तानवरती देखील पाकिस्तानकडनं हल्ला केला गेलाय। तर यात जर अफगाणिस्तानवरती जरी हल्ला झाला असेल तर एका बाजूने अफगाणिस्तान, एका बाजूने भारत, या अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। दुसरीकडे त्यांना मदत करणारा आतापर्यंतचा जो राष्ट्र आहे तो इराण आहे। इराण मात्र भारताने अलीकडच्या काळात जेव्हा अमेरिकेने त्याच्यावरती बंदी घातली होती इस्रायलच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती, तर भारताने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडनं पेट्रोल, डिझेल आणि इंधन असं खरेदी केलेलं आहे। त्यामुळे इराणला भारताच्या विरुद्ध मोहीम राखणं, तयार करणं हे तितकंसं कठीण आहे असं समजलं जातंय। इराणचे परराष्ट्र मंत्री मधल्या काळात भारतात देखील येऊन गेल्याची माहिती आहे।
त्यांनी हा सगळा जो तणाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न शिवाजी, देखील तुम्ही केल्याचं सांगताय समजतं. तसं की इराणसाठी हा कठीण प्रश्न बनलेला आहे. इनफॅक्ट इराण तर भारत पाकिस्तानच्या या आत्ताच्या वादामध्ये आम्ही मध्यस्थी करतो म्हणून बसायला तयार आहे पाकिस्तानला मदत करण्याच्या ऐवजी. मात्र आता पाकिस्तान कशा पद्धतीने आपल्या स्ट्रॅटेजीज ठरवतंय, अमेरिकेकडनं येत असलेल्या दबावाला जुमानतंय का, हे सगळं बघायला लागणार आहे.